अगदी माधवी, तू म्हणालीस तसं कलाकार मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षीच इथं सहभागी होत असतात. यंदा देखील सिनेतारका या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. माझ्यासोबत सोनाली कुलकर्णी आहेत, नेहा पेंडसे आहेत आणि तिघी सिनेमाची ही सगळी टीम आहे. दिग्दर्शिका देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कसं वाटतंय या यात्रेमध्ये सहभागी होऊन. सगळ्यात आधी तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि मराठी नववर्षाच्या तुम्हा तिघींनाही खूप शुभेच्छा. या यात्रेमध्ये सहभागी होऊन कसं वाटतंय? यात्रेला खरं अजून सुरुवात झाली नाही आहे. आम्ही पूर्वतयारीसाठी आलेले आहोत. पण माझ्याकरता एकंदरीत हा सगळाच एक्सपिरियन्स नवीन आहे, कारण मी पहिल्यांदा अनुभवते हे सगळा. आणि मला खरं तर बघू वेळेत सुरू झालं तर इथे मला यात्रेमध्येही सहभागी व्हायला आवडेल. पण आमचे पुढे कार्यक्रम असल्यामुळे माहीत नाही. पण नेव्हरदलेस खूप आनंद झाला आहे. तुम्हाला, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आम्ही तिघी चित्रपटाच्या निमित्ताने इथे आलेलो आहोत. आम्ही तिघी, हे आमच्या डिरेक्टर आहेत जीजी विशा काळे. लवकरात लवकर काढून घ्या. ओके. बोल. या सगळ्या गोंधळामध्ये हा जो जल्लोष आहे तो मला असं वाटतं की बघण्यासारखं आहे. हे सगळं चालू असतं तरी पण आपण आपलं काम करत राहायचं. हाच खरं तर उत्साह आहे आणि तोच वर्षभर आहे. कारण काय असतं, एकामागे एक रथ असतात. प्रत्येक रथाचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं. प्रत्येक जणांनी वेगवेगळी वेशभूषा, वेगवेगळा विषय घेतलेला असतो. वेगवेगळे ढोलताशा पथक, एका वेळेला वेगवेगळे साऊंड चालू असतात. त्या सगळ्यामध्ये आपलं म्हणणं हे सुरू ठेवायचं आणि आपला जो हेतू आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. आमचा हेतू आहे तिघीचा. या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने, मराठी नववर्षाच्या निमित्ताने सगळ्यांनी मराठी चित्रपट पाहावा असं एक खूप मनापासून आवाहन करायला आम्ही इथे पोहोचलो आहोत. खरं तर ज्या पद्धतीने गिरगावाने त्याची संस्कृती टिकली आहे, हे संस्कार टिकले आहेत, पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा नेला आहे, त्याच पद्धतीने मराठी चित्रपटांचा वारसा देखील आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अत्यंत तरुण मराठी मुलगी या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे आणि मला असं वाटतं हेच खरं उदाहरण आहे की आपण देखील आपल्या मराठी साहित्य, संस्कृती, कला, चित्रपट, नाटक हे कसं पुढे न्यायचं. तर ओव्हर टू जीजी विशा काळे. अगदी तिघी चित्रपटाला खरं तर खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आज तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहेत. कशी ऊर्जा आहे इथे? काय आता आपण बघतो की सध्या माणसं एकमेकांपासून खूप दुरावले गेली आहेत, पण अशा सणासुदीच्या निमित्ताने माणसं एकत्र येतात आणि एक वातावरणात चैतन्य निर्माण होतं. तर ह्यासाठी मला खूप आनंद होतो की कितीही आपलं आत्ता धक्काधक्कीचं आयुष्य असू दे, लोक वेळात वेळ काढून पहाटे छान नट्टापट्टा करून इथे आले आहेत. सो त्यामुळे त्यांच्या उत्साहाने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सो थँक्यू फॉर दॅट. माझं ही पहिलीच शोभायात्रा आहे आणि चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतो त्याचं एक टोकन ऑफ थँक्स, त्याचं एक आभार मानण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. अगदी या चित्रपटाला तुम्हाला तिघींनाही खूप शुभेच्छा. खरं तर अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की नवीन वर्षाचा काय संकल्प असणार आहे? चांगले चित्रपट बनवत राहणे हा एक संकल्प आहेच. पण मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांची एक जर्नी अशी राहिली की आपापल्या आयांकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा फार बदलला आहे. स्वतःच्याच आईकडे एक अजून मायेने, एक अजून सहानुभूतीने बघण्याचा आम्हाला सगळ्यांना एक दृष्टी मिळाली आहे. आणि माझी खात्री आहे की आम्ही अजून आमच्या आयांना प्रेम करणार, तिच्या चार बोलणी ऐकून घेणार, उलट उत्तर नाही देणार. या सगळ्या मी तरी असा हा संकल्प केलेला आहे. माझा संकल्प ह्याला मी मम करीन आणि पहिलं प्राधान्य आपल्या मराठी चित्रपटांना देईन. मला असं वाटतं प्रेक्षकांनी देखील तोच संकल्प यंदा सोडवावा. तुम्हाला तिघींनाही पुन्हा एकदा चित्रपटासाठी आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बातचीत केलीत याबद्दलही आभार. कॅमेरा पर्सन रोहितसह मी आकांक्षा जावडेकर, एबीपी माझा, गिरगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.